संजय गायकवाड या आमदाराने कोल्हापूरच्या प्रकाशकाला हातपाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राज्याचे गृहमंत्री, कोल्हापूरचे पोलीस किती तासात संजय गायकवाडला अटक करणार त्याचं उत्तर द्या. या अशा पद्धतीने खुलेआम कुणालाही मारायच्या धमक्या दिल्या. हा महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आम्ही गृहमंत्र्याला विचारतोय. सत्ताधारी आमदार आहे म्हणून कुणालाही मारणार आणि काय तत्वज्ञानाच्या गप्पा मारताय संजय गायकवाड. शहराच्या बुलढाण्याच्या गेटवर गडाचे नाव लिहिले आणि आतमध्ये बियर बार, दारूचे दुकान, गडावर हे चालायचं का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोण करतंय? बुलढाण्याच्या कमानी गडाच्या नावाने आणि बुलढाण्याच्या मध्ये काय दारू विक्री, बियर बार, अवैध धंदे हे चालायचंय महाराजांच्या गडावर. कोण करतंय अवमान? कोरटकर, छिंदम, कोश्यारी हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत होता. तेव्हा कुठं होते? का नाही हातपाय तोडायला धमक्या दिल्या? त्यावेळेस मुग गिळून गप बसले. सत्ता तुमची आहे, हिंमत तुमच्यात. कोल्हापूरचं विद्यापीठ कोणत्या नावाने? शिवाजी विद्यापीठ नावाने. अरे त्याला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तुम्हाला करता आलं नाही सत्ताधारी असताना, आणि तुम्ही त्या गरीब प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी देताय. तो गरीब आहे म्हणून त्याच्या हातपाय तोडायला धमकी देताय. महाराष्ट्रामध्ये माज जर सत्तेचा आला असेल तर उतरायला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. कुणीही सत्ताधारी आमदार जर नौटंकी करत असेल तर त्याचा माज उतरवला जाईल. केसाला हात लावून दाखवा प्रकाशकाच्या. पानसरे करू, पानसरेच्या चौकशीत ओढायला. प्रसिद्धीसाठी काही बोकाळायचं. कोल्हापूरचं विद्यापीठ कोणत्या नावाने आहे? सत्ता झाली तुमची 15 वर्ष सत्तेत आहेत. बदला ना नाव. अरे एकदा तरी विधान भवनात उठून बोलले का की कोल्हापूरच्या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करा, असा प्रश्न तरी विचारलाय का? कमानीला गडाचे नाव दिल्याने महाराजांचा मावळा होत नसतो. आतमधले अवैध धंदे बंद करा आधी. प्रकाशकांनी घाबरायचं कारण नाही. पुस्तकं छापत राहा, वाटत राहा. कोणता मायचा लाल तिथं तुम्हाला टच करतो ते आम्ही बघू. मी भेटतोय प्रकाशकाला. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, हे तुम्हाला अडचणीत आणणारे लोक यांना आवर घाला.